इकडं तर संभाजीराजे कैदेत किंवा त्यांना शेवटचं हे झालं होतं, ती बातमी समजलेली होती त्यांच्या हत्येची. आणि मग यादवी होऊ नये म्हणून महाराणी येसूबाईंनी ताबडतोब राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं. राज्याभिषेक नाही, राज्याभिषेक हा नंतर होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राजाराम महाराजांनी आपल्या वहिनींचं हे जे राजकीय धोरण जे त्यांनी सुचवलं ते स्वीकारलं. परंतु त्यांनी असं म्हटलं की ही गादी माझ्या भावाची आहे, भरताची गादी आहे, ही राजाची, म्हणजे माझ्या प्रभू रामचंद्राची जशी भरताने प्रभू रामचंद्रांच्या पादुका सिंहासनावर ठेवून अयोध्येचा कारभार पाहिला, तसं हे माझ्या मोठ्या भावाचं राज्य आहे, संभाजीराजांचं राज्य आहे. आणि त्याचा वारस हा युवराज शिवाजी उर्फ शाहू आहे. आणि त्याच्या वतीने मी हे मराठी राज्य किंवा ह्या हिंदवी स्वराज्याचा कारभार करणार आहे असं म्हणून ते मंचकारोहण, म्हणजे त्यांचं मंचकारोहण झालं. आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याचा छत्रपती म्हणून त्या कारभाराची जबाबदारी, स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली, हे आपल्याला दिसून येतं.